तर सलामी जोडी आपण बघतोय ऋषी भोईर स्ट्राईक हँडला आहेत. नॉर्थ सेकंडला केतन म्हात्रे. कॉम्बिनेशन चांगलं दिसतंय. केतनचं शूज ट्रॅक टी शर्ट मॅचिंग आहे. तर मोतीराम गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. मोतीराम दळवी राईट मोर द विकेट. पहिला चेंडू निमंत्रण होतं आणि ते कबूल केलं ऋषी भोईरने. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना षटकार. चांगला खेळ केला होता ऋषी भोईरने. मला आठवतोय मुंबईच्या मैदानामध्ये खुल्या गटातनं रियांश शिलेबन या टीममधनं खेळत असताना खूप चांगली बॅटिंग ओपन खुल्या गटातनं सुद्धा ऋषी भोईरने 5 अप्रतिम चौकार आपल्या बॅटमधनं दाखवले होते. तोच ऋषी भोईर षटकारने इथे खातो करतोय. मागच्या मॅचमध्ये 40 पेक्षा जास्त धावा त्याने बनवल्यात. 42 धावांची खेळी त्यांनी साकारली होती आणि तीच इनिंग कुठेतरी इथे सुरू ठेवली दुसऱ्या मॅचमध्ये. षटकाराने खातो गोडले. मोतीराम गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अजून एक अखूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमा पार षटकार. तर जागृती स्पोर्टचे मालक राहुलभाई यांचं आगमन झालंय. तर राहायचे राहुलभाई पाटील. तर विशाल येत आहेत दातिवलीचे. मोतीराम राईट मोर द विकेट. पुन्हा ऑप्शनच्या भरपूर बाहेर आले होते. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करत असताना गोलंदाज मोतीराम दळवी. एक मोतीराम भोईर आपण बघतो जीजी स्पोर्ट वाकलन संघामध्ये यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्यांची ओळख आहे. मात्र आज टीम मध्ये नाही आहेत. प्रदीप पाटील नाही, जीत भोईर नाहीये. फुल टॉस. मात्र मोतीराम दळवी यांचा पाय थोडासा स्किड झाला बघा. डॉट बॉल. 2 षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट सुद्धा फेकलेत मोतीराम. त्यावेळी जागृती स्पोर्टचे मालक राहुलभाई पाटील यांचा आगमन होतोय. देसाई अध्यक्ष चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी 40+ साठी बॅट सुद्धा उपलब्ध करून दिली होती राहुलभाई यांनी. जागृती स्पोर्ट म्हणलं तर राहुलभाई पाटील, विशाल पाटील वडवली आणि योगेश पवार खिडकाली. कितान इथे मात्र सलग तिसऱ्यांदा इथे बीट केलंय फलंदाज ऋषी भोईरला. 2 षटकार आले होते. त्यात तिसरा, चौथा आणि 5वा चेंडू मात्र इथे डॉट फेकलाय. बघा आज संघाच्या फलंदाज प्रवीण पाटील एक षटकार एक चौकार ठोकला. त्यानंतर त्याला 4 चेंडू डॉट फेकले मोतीराम दळवी यांनी. हे वैशिष्ट्य आहे गोलंदाजाचं. आता मात्र शेवटचा चेंडू खराब होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं उडवलाय. हा येणारा ऋषी भोईरच्या बॅटमधनं तिसरा षटकार.
की वाकलन संघ रायगडमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी करत असो, भिवंडी असो, सगळ्याचकडे या संघाची चर्चा असते. इथे माझा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, केतन म्हात्रेने छेडछाणी केली, मात्र शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. खरं रायगडमधून आपण पाहिलं तर दिनूबाई स्मृती चषकमध्ये भिवंडी रायगडचे संघ आले होते, मुरबी असेल, अंजूर असेल, मात्र अंतिम सामन्यात दोन्ही संघ ठाण्याचे झाले, निर्जे आणि वाकलन, आणि चॅम्पियनशिप पटकावली जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. केतन म्हात्रे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. दिनूबाई स्मृती चषक निवाली पाडा येते आणि मुरबी येथे स्पर्धा आली होती, तेव्हाही आपण पाहिलं तर वडवली संघ ती स्पर्धा जिंकून मॅन ऑफ द सिरीजची बाईक कमलेश पाटीलला मिळाली होती. त्यानंतर ओव्याची स्पर्धा असो, अशा अनेक स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील संघ गाजवत असतात. इथे मात्र रिवर्सचा फटका, ऋषी भोईरच्या बॅट मधणारा हा चौथा षटकार. संपर्क झाला नाही, कमबॅक करतोय गोलंदाज भावेश. मगच्या मॅचचा भावेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला दातिवली संघाचा पहिल्या मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूला ऋषी भोईर ज्याने 42 धावांची खेळी साकारली 4 षटकांच्या सामन्यामध्ये. 42 धावा बनवल्या ऋषी भोईरने, आणि तोच ऋषी भोईर आता 24 धावांवरती खेळतोय, म्हणजे कुठेतरी पुढे सरकले. डाउन्सिंग डाऊन द विकेट. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे, आउटफील्ड फास्ट, आणि ऋषी भोईरच्या बॅटमध्ये देणारा पहिला चौकार. काय फलंदाजी केली ऋषीने. इथे मात्र कुटप्प्याचा बॉल होता, वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये खेळतोय, पॉइंटच्या डोक्यावर चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. फरार 4 धावांसाठी. मागच्या मॅच मध्ये मात्र आता त्याच्या समोर केतन म्हात्रे. इथे मात्र केतन म्हात्रेच्या बॅट मधनं स्वीटली टाइम, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार.
नाहीये, एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धावा लागल्या त्या 44. अरे खासदार चषक स्पर्धा झाली. भिवंडीच्या स्पर्धेत मात्र पहिल्याच राऊंड मध्ये हा संघ बाहेर झाला. हायवे दिवा या संघाविरुद्ध. तर पहिल्याच मॅचला समोरच्या टीमला संधी असते वाकलन टीमला पराभूत करण्याची. इथे मात्र वेगवान चेंडू होता. अक्षयचं कौतुक करावं लागेल. ऋषी भोईर सारख्या सेट फलंदाजाला बीट केलंय. जो प्रतिम फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनेक भागीदारी या दोन खेळाडूंच्या नावावरती आहेत आणि त्यात अजून एक भागीदारी ऍड होईल का? आणि ऍड झाली. 50 कंप्लीट. 50 धावांची भागीदारी ऋषी भोईर आणि केतन म्हात्रेच्या माध्यमातून. 50 कंप्लीट. 50 धावा. तर ऋषी भोईर पुन्हा एकदा 42 धावांवरती घेतोय. पहिल्या मॅच मध्ये 42, या मॅच मध्ये 42. असं वाटतं जणू काय ऋषी भोईर इथेच सराव करत असतात. ज्या प्रकारे ते फलंदाजी करतायत इथे मात्र बीट केला ते. 50 धावा दाबाकडे लागले. एक चेंडू अजूनही शिल्लक, म्हणजे 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या मॅच मध्ये 42 धावांची खेळी साकारली होती ऋषी भोईरने आणि या मॅच मध्ये सुद्धा 42 धावांवरती तो खेळतोय. बऱ्याचशा स्पर्धा तो खेळला नाही, मात्र आजही तोच फॉर्म अजूनही कंटिन्यू सुरू ठेवलाय ऋषी भोईरने. राईट मोर द विकेट. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली आणि ऋषी भोईर पोहोचतो वैयक्तिक 46 धावांवरती आणि संघाची धावसंख्या ती 54 धावा. सुभाष वैती. सुभाष वैती येत आहेत. गोलंदाजी मार्क ओमकार मंकेश वैती, हे खूप मोठं नाव आहे माऊलचं. तर प्रेम पाटील यांचं आगमन झालंय. तर यायचे प्रेम पाटील, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय शंकर शेठ पाटील स्मृती चषक 2019 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. तर 54 धावा दाबाकडे लागल्यात. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सुभाष वैती. ज्या प्रकारे नेहमी ओमकार शेट्टे उल्लेख करत असतात, मंगेश वैती, कल्पेश माऊलकर असे खेळाडू आपण बघतोय माऊल गाव टीम मध्ये. मध्ये इथे फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. धावसंख्या 55. तर शुभम भरपूर काळजी घेत आहेत प्रेमची. इथे मात्र फटका चांगला ऋषी भोईरच्या बॅट मधनं. स्वीटली टाइम. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र आमचे हॉलेंडर्स इथे आहेत. चेंडू सीमा पार आणि 50 कंप्लीट. जोरदार टाळ्या होत्या ऋषी भोईर साठी. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. ऋषी जरा बॅट दाखवायची आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ऋषी भोईरच्या नावावरती. धावसंख्या 59. 50 झालेली आहे बघा. तोच फॉर्म, सुरुवातीला जो फॉर्म होता ऋषी भोईरचा तोच फॉर्म. एक क्षेत्ररक्षक म्हणून ते टीम मध्ये आले होते. आज मात्र ते मुख्य फलंदाज आहेत. इथे मात्र वेट केला चेंडूचा आणि फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. षटकार. जे 65 धावा दाखल करावी लागल्यात.
आणि 65 मधल्या 56 धावा ऋषी भोईरच्या आहेत. काय फलंदाजी करतोय ऋषी भोईर. इथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव. केतन म्हात्रे आज शांत, मात्र ऋषी भोईरची बॅट पूर्ण तापले मैदानामध्ये. 66 धावा धावफलकात लागल्यात. इथे मात्र केतनच्या बॅट मधनं फटका चांगला, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक घेत आहेत. आणि फलंदाज ऋषी इथे बाजूते. एक धाव ऍड होईल. धावसंख्या झाली ती 67. 67 धावा झाल्यात. तर 67 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू. इथे मात्र भोईरच्या बॅट मधनं गॅप मध्ये फटका खेळलेत, मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत बघा. 3 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकात लागल्या त्या 70 आणि 71 धावांचं लक्ष आहे दातिवली संघासमोर 24 चेंडू मध्ये. 4 षटकामध्ये तब्बल 70 धावा कुठल्या आहेत. स्पोर्ट्सचे मालक राहुलभाई पाटील ब्राह्मण करवेचे, त्यांचा इथे सन्मान करूया आपण. त्यांचा नेहमी क्रिकेटला सपोर्ट असतो. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. खुल्या गटात त्यांचा संघ आपण बघतोय जागृती स्पोर्ट. जागृती 11. तर गोलंदाजाचा तुम्ही विचार केला. मोतीराम दळवी यांनी पहिले षटक टाकलं, 18 धावा दिल्या. दुसरं षटक भावेशने टाकलं, 19 दिल्या. तिसरं षटक अक्षयने टाकलं, 17 धावा दिल्या. शेवटचं षटक सुभाषने टाकलं, 16 धावा दिल्या. म्हणजे 16, 17, 18, 19 अशा धावा खर्च केल्यात चारही गोलंदाजाने. 70 झाल्यात. 71चं टार्गेट आहे. तर कोळेगाव टीमला कंपल्सरी आता मॅच खेळायची आहे. काशीनाथ पाटील यांचाही सन्मान केला जाईल. काशीनाथ पाटील साहेबांचाही सन्मान करूया आपण. तो कोळेगाव संघाचे कॅप्टन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कोळेगाव तर 71 धावांचं लक्ष आहे. रोहित आणि भावेश सलामीला येतात. चार षटकांमध्ये 70 धावा ठोकल्यात. पाकलन संघाचा आपण विचार केला तर 4 षटकांमध्ये 70 धावा ठोकल्यात आणि 71 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे दातिवली संघासमोर.
पहिला चेंडू केतनचा आणि चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जितेश भोईर झेल खाली आणि भावेची खेळी समाप्त. हा लागणारा पहिला धक्का दातिवली संघाला. तर नवीन फलंदाज विशाल येत आहेत. केतनने पहिल्या चेंडूत धक्का दिलाय. मोतीराम भोईर आपण बघतोय पनवेलला आहेत, मात्र युट्यूबच्या माध्यमातून ते बघतायत, शुभेच्छा देत आहेत वाकलन टीमला. आणि या टीमचे ते मुख्य गोलंदाज आहेत जितेश. पनवेलला गेलेत मात्र तेही लाईव्ह मॅच बघतायत. म्हणजे क्रिकेटची किती आवड आहे, कारण की स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. तर नवीन फलंदाज विशाल येतोय, डावखळ्याचा फलंदाज. 71चं टार्गेट आहे. कारण आपण विचार केला वडवली, वाकलन, उसाटणे असे बरेचसे संघ या मैदानात सातत्याने मॅच खेळत असतात. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. कंटिन्यू ते क्रिकेट खेळत असतात या मैदानामध्ये, त्यामुळे भरपूर सारा अभ्यास ऋषी भोईरलाही होता, त्यामुळे ऋषीने 57 ठोकल्या. केतन गोलंदाजी मार्कवर. ऑप्शनच्या बाहेर पंच वाईट चिकून करतायत. अवांतर धावेने खातं उघडलं तर ते दातिवली संघाचं. केतन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चिडा घेऊन काढतोय आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का, त्रिफाचीत होतोय फलंदाज. बेस नाही त्यामुळे थोडंसं आम्हालाही पटकन समजलं नाही. विशालची खेळी इथे समाप्त होते. हा लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये दातिवली टीमला. थोडंसं मोठे क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. आणि इथे मात्र मॉन्टीच्या बॅटमधनं स्वीटली टाईम, मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. धावसंख्या 8. मॉन्टीच्या बॅटमधनं षटकार येतोय. केतन गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र एज लागते. शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहेत राहुल म्हात्रे आहेत तिथे. सुरेख क्षेत्ररक्षक होते राहुल म्हात्रेचा. राहुल म्हात्रेची एक व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली. राहुल म्हात्रे आणि ओमकार, असे व्हिडिओ भरपूर व्हायरल होत असतात. डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 8. What was going through your mind in that last over? Well, we just needed the bowlers to bowl at the right spot, but not to. You viral.
तर दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज अविनाश. पहिल्या षटकात 8 धावा आल्यात. आता मात्र ओमकार डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. इथे मात्र रिव्हर्सचा वापर आणि अविनाशचं जणू काय स्वागत केलंय षटकाराने फलंदाज रोहित नाईकने. चौदा धावा झाल्यात. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. अविनाशला एक षटकार लागला, त्यानंतर त्यांनी कमबॅक केलं. मागच्या मॅच मध्ये साबे संघाने हल्ला चढवला होता त्याच्यावरती. त्यानंतर त्यांनी 3 चेंडू डॉट फेकले सचिनला, त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. त्यानंतर शिवदास अप्रतिम षटक, 6 चेंडू 9 धावांची गरज असताना. इथे मात्र रिव्हर्स खेळले, जितेश झेल खाली आले होते बघा. थोडेसे दुखापत आहे त्याच्या जितेशच्या हाताला, मात्र तरी त्यामुळे तो जास्तीत जास्त एक्स्ट्रेक्शन करत असतो. मात्र आज डीपमध्ये क्षेत्ररक्षण करतो, त्यामुळे झेल पकडणं थोडंसं कठीण आहे जितेशसाठी. आता अनेक झेल त्यांनी पकडले, कारण की त्यांनी बॉल स्टॉप केलं होतं. आम्हाला आठवते दिनूभाई स्मृती चषकमध्ये केतन म्हात्रेने एवढा वेगात चेंडू टाकला होता आणि तो चेंडू मात्र अडवला होता जितेशने. अविनाश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा रिव्हर्स, एस्ट्या उद्ध्वस्त. रोहित नाईकची खेळी समाप्त. अजून एक धक्का मैदानामध्ये दातिवली संघाला. भल्ल्या भल्ल्याची वाट मी लावली. सत्तर धावा झाल्यात, 71चं टार्गेट आहे, त्यामुळे थोडंसं मोठं लक्ष आहे. त्यामुळे 16 धावा बलकत लागल्यात. नवीन फलंदाज सुभाष वैद्य येत आहेत. तर नक्कीच ही मॅच जर वाकलन संघाने जिंकली तर नक्कीच अजून एक ऑप्शन त्यांच्यासाठी आलंय. प्रथमेश गायकर आमच्या सोबत आहेत. खेळाडू वाढत जातात जशी जशी मॅच जिंकली जाते. पुन्हा सुभाष रिव्हर्सचा वापर करतायत. रोहित नाईकने एक षटकार मारला होता, सुभेश सुद्धा प्रयत्न करतायत. बघायचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. 16 धावा झाल्या. धावसंख्या खूप कमी आहे, कारण की 71चं टार्गेट बघत संदीपला कुठे संधी मिळते का आता. इथे मात्र चेंडू हवेत आहे. अविनाश झेलकाली आणि सुभाषची काही समाप्त. आणि आता मात्र संदीपला संधी मिळेल मला वाटतं गोलंदाजी करण्याची. संदीपचा पहिला चेंडू बराच वेळ हवेत आहे. ओमकार झेलकाली आणि कुठे संदीपला एक विकेट मिळाली असती, ती मात्र ओमकारच्या मुळे गमावावी लागली आहे. करिअरचा पहिला विकेट संपादन केला असता संदीपने. कुठे झेल पकडलं असतं तर नक्कीच संदीप. इथे मात्र फटका चांगला आहे. आता मात्र ऋषी भोईर आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये आणि पहिले यश संपादन केलंय संदीप पाटीलने.
संदीप चांगली गोलंदाजी करतोय. आज मात्र ऑफस्टमच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतो. इकडे धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या 19. लक्ष्य 71 धावांचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज संदीप. सुरेख अप्रतिम गोलंदाजी संदीप पाटीलच्या माध्यमातून. संदीप गोलंदाजी मार्कवर. आता मात्र संदीपने फुलटॉस चेंडू दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावपलका धावा लागल्या त्या 25. दिनूबाई स्मृती चषक स्पर्धा जिंकली त्यावेळी सुद्धा ओमकारला संधी मिळाली होती. शेवटपर्यंत सेमीफायनल फायनल आणि 3 षटकाचा खेळ संपलाय. तर ओमकार येतात का बघायचं शेवटचं षटक घेऊन. धावा झाल्यात त्या 25 धावा आहेत. दादा ओमकार गोलंदाजी मार्कवर. ओमकार आणि संदीप मध्ये भरपूर मॅच होत असतात. झेल सुटल्या की त्यांच्या हातात फक्त औपचारिकता उरली मॅचची. उसरगर आणि वाकलन मध्ये ड्रॉ उडवला जाईल. एका संघाला बाय मिळेल तो संघ फायनल मध्ये जाईल आणि एक संघ कोळेगाव टीम बरोबर सेमीफायनल खेळेल. इथे माझा सुरेख फटका डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. हल्ला चढवला जातोय गोलंदाज ओमकार वरती. किरण आहेत मिड विकेटला. अजून एक चांगला फटका मतक्षेत्राशी तिथे आहेत गणेश भोईर. गणेश भोईरच्या हातातनं झेल कधी सुटत नाही. वेळ त्यांच्याकडे भरपूर कमी असतात त्यामुळे वाकरण टीमसाठी ते जास्त खेळत नाही. चेंडू का बाबा जमा केला. अजून फायनल नाही झाली. शिवाजी आहेत का पोलीस निरीक्षक आमचे शिवाजी पाकल्यांचे. अजून फायनल झाली नाही केतन. चेंडू जमा करा.
तर यायचे विशाल विशाल ड्रॉ उडवला जाईल, तुम्ही वरती या. तर किरण शेठ म्हात्रे कोपर यांच्या शुभ